नमस्कार. महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार हे आता स्पष्ट आहे, पण ते कसं येणार हाच खरा सवाल आहे. हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकीकडे भाजपचा विधिमंडळ पक्षनेता अर्थातच मुख्यमंत्री निवडण्यासाठीची बैठक पुढे ढकलली गेली आहे. शिवसेनेनं पाठिंब्याबाबतचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे सोपवलेत, तर दुसरीकडे शरद पवारांचे एकामागून एक महाराष्ट्रात स्फोट सुरू आहेत. भाजपनं मागितला नसताना राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून बाहेरून दिला ही घोषणा केली. पवारांच्या या घोषणेचा असा भांडाफोड पवारांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय शिस्त आहे? नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी आहे का? शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी पवारांची ही खेळी होती का? विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादी नेत्यांना सेफ पॅसेज मिळावा यासाठीचा हा सगळा खटाटोप होता का? आणि वेळप्रसंगी भाजपमधील राष्ट्रवादीच्या बंडखोरांना फोडण्याची ताकद आपल्यात आहे असा इशारा देण्यासाठी पवारांनी हा प्रयत्न केला होता का? मिस्टर अनप्रेडिक्टेबल असलेल्या पवारांच्या पक्षाचा पाठिंबा भाजप घेणार का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये. नमस्कार. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत झी 24 तासचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे. दीपक भातुसे, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत जतीन देसाई. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. जतीनजी, आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत अंकुश काकडे पुण्याहून आपल्याबरोबर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. अंकुशजी, आपलं स्वागत. आणि विश्वास पाठक, संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक, नागपूरहून आहेत. विश्वासजी, आपलंही स्वागत. दीपक, शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला, बाहेरून पाठिंबा दिला, या घोषणेला आता 24 तास उलटून गेले. या 24 तासात महाराष्ट्रात नेमकं काय घडलं? खरं तर भाजपकडून या संदर्भात आजच स्पष्ट झालं असतं की भाजप हा पाठिंबा घ्यायला तयार आहे की नाही. कारण काल घोषणा केल्यानंतर संघाची प्रतिक्रिया आली की आम्ही हा पाठिंबा मान्य नाही आहे. परंतु भाजपने म्हटलेलं की भाजपने पूर्ण नकार दिला नव्हता की आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही, आम्ही विचार करू, अशी भाजपची भूमिका होती. आणि याच विचार करण्याला खरं तर आज दिवस होता. आज निरीक्षक येणार होते, राजनाथ सिंग दिल्लीवरून येणार होते, पण ते न आल्यामुळे आज भाजपचा निर्णय झालेला नाही आहे. पवारांनी सुद्धा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आता आपली पुढची भूमिका जाहीर केलेली नाही. ते पाठिंबा देऊन शांत बसलेले आहेत. आता बॉल आहे तो भाजपच्या कोर्टात आहे, भाजपला पाठिंबा घ्यायचा आहे की नाही. दुसरीकडे शिवसेनेचा जर पण आपण विचार केला, शिवसेनेची बैठक झाली, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी आज कुठलीही भूमिका या संदर्भात स्पष्ट केलेली नाही. आणि सेनेच्या सूत्राकडून जी माहिती मिळते, शिवसेना स्वतःहून आपला पाठिंबा जाहीर करण्यासंदर्भात भूमिका जाहीर करणार नाहीये. ते वाट बघतायत भाजपकडनं प्रस्ताव येण्याची. आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत. त्यामुळे आज तरी दिवसभर या संदर्भात प्रगती कुठलीही आपल्याला झालेली पाहायला मिळालेली नाहीये. जतीनजी, आपण पाहताय गेल्या 24 तासांचा संपूर्ण प्रत्येक तासाचा, प्रत्येक घटनेचा लेखाजोखा दीपक भातुसे यांनी आता महाराष्ट्रासमोर मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा बाहेरून दिला. त्यांच्या या बिनशर्त या शब्दावर आपण नेमकी काय, आपलं काय निरीक्षण आहे? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की अंग्रेजीत एक म्हण आहे, नो लंच इज फ्री. जेवण फ्री नसतं, म्हणजे हे लेट अस एक्सेप्ट दॅट. आणि राजकारणात तर अजिबातच नसतं. मला असं 2-3 महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत की साधारण 2 महिन्यापूर्वी काल एका गुजराती TV चॅनलने जी बातमी दिली त्या अनुषंगानं साधारण 2 महिन्यापूर्वी गौतम अदाणीचं माउंट आबूमध्ये एक बंगलो आहे आणि त्या ठिकाणी शरद पवार 2 दिवस होते त्या ठिकाणी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गौतम अदाणीचे आणि नरेंद्र मोदीचे संबंध कशा स्वरूपाचे आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर गौतम अदाणीचा जो काही ग्रोथ आहे अदाणी ग्रुपचा, तो फॅनोमेनल अशा स्वरूपाचा ग्रोथ आहे. आणि आता अमेरिकेत देखील नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत असताना नरेंद्र मोदी ज्या हॉटेलमध्ये होते त्या हॉटेलमध्ये गौतम अदाणी देखील होते. ही देखील म्हणजे अदाणी आणि नरेंद्र मोदीचे संबंध आणि शरद पवारांचे आणि एकूण कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे ह्याचे खूप जवळचे संबंध आहेत. आणि कॉर्पोरेट वर्ल्डला कुठेतरी अशा स्वरूपानं एक वाटतं की पवार जे आहेत की पवार महाराष्ट्राचे नेते आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षा एवढ्या जरी जागा मिळाल्या नसल्या
तरी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये शरद पवारांचं महत्त्व आहे. आणि हे लक्षात घेऊन मला कुठेतरी एक नवीन समीकरण येत्या काही दिवसात किंवा येत्या काही महिन्यात एक उभं राहू शकतं. आणि त्यात शरद पवारांच्या NCPचा जो काही अनकंडिशनल सपोर्ट अशा स्वरूपाने जे काही म्हटलं जातं त्यामागे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे. आणि कॉर्पोरेट वर्ल्डच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की एक तर ज्या स्वरूपानं भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर झालेले त्यांनाही कुठेतरी प्रोटेक्ट करण्याची आवश्यकता, सेफ पॅसेज हवा आहे, सेफ पॅसेज हवा आहे. आणि मात्र इकडचेच नाही, महाराष्ट्राचेच नाही की दिल्लीतले देखील राष्ट्रवादीचे जे काही मंत्री होते त्यांच्यावर देखील सिरियस अशा स्वरूपानं आरोप झालेले आहेत. आणि कुठेतरी एक सेफ पॅसेज हवा, म्हणजे दोघांचाही यात इंटरेस्ट नव्हतं. नाहीतर अशा स्वरूपानं झालं असतं की 24 तास झाल्यानंतर देखील भाजपने यावर सरळ सरळ नाकारलेलं नाही कुठेही. मला वाटतं भारतीय जनता पक्ष कदाचित या त्यांच्या ऑफरचा शिवसेनेवर दबाव म्हणून वापर करू इच्छित असू शकेल. हा भाग क्रमांक 1. नंबर 2, आपण क्षणभर तुमचं म्हणणं मान्य केलं की गौतम अडाणी आणि ती सगळी मंडळी एका हॉटेलमध्ये होती किंवा शरद पवार यांचे इंडस्ट्रियलिस्टशी घनिष्ठ किंवा चांगले संबंध आहेत. राजकारण्यांचे इंडस्ट्रियलिस्टशी संबंध असणं आणि ते सुद्धा ज्यांची 50 वर्ष राजकारणात गेले आहेत, हे कुठे चूक आहे असं वाटतं आपल्याला? नाही, मी चूक अशा स्वरूपात म्हणत नाही, परंतु एकूण त्यांच्या ज्या काही पॉलिसी आहे की आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदींनी आल्यानंतर जे काय म्हटलं की लँड ॲक्विजिशन ॲक्ट, की UPA सेकंडमध्ये जे काही लँड ॲक्विजिशन ॲक्ट पास झालं त्याला कुठेतरी डायल्यूट करण्याचा जो काही प्रयत्न आहे ते ऑब्व्हियस आहे की डायल्यूट कोणासाठी, तर इंडस्ट्रीसाठी. त्याशिवाय मनरेगा देखील कुठेतरी संपूर्ण देशात नाही तर काही ठिकाणी त्याला मर्यादित करावं अशा स्वरूपाने जे काही प्रयत्न झाले ते निश्चितच कुठेतरी आपण जे म्हणतो कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा इंडस्ट्रियल लॉबी जी आहे त्यांचे वर्तमान सरकारवर प्रभाव आहे. वर्तमान सरकारवर त्यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. आणि पवारांचे आणि इंडस्ट्रीचे संबंध कशा स्वरूपाचे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पवार म्हणजे मला त्यात चुकीचं आहे अशा स्वरूपाचा म्हणणं नाही, परंतु की इंडस्ट्रियल लॉबी किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड जेव्हा पॉलिसी इन्फ्लुअन्स करतात त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. पॉईंट वेल टेकन. आता मुद्दा असा येतो आणि तो मुद्दा असा आहे की अशा प्रकारचा कदाचित न मागितलेला सपोर्ट राष्ट्रवादीनं भारतीय जनता पक्षाला देणं हा निर्णय राजकीय चातुर्याचा, आर्थिक हितसंबंधांचा का आणखीन काही? हे सगळं एकूण म्हणजे त्यात आर्थिक इंटरेस्ट आहे, राजकीय चातुर्य आहे. राजकीय चातुर्य अर्थानं की सेफ पॅसेज, आणि दुसरं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले जे काही 99 पासून जे काही मुळातच जे काही स्प्लिट होण्यामागे जे काही कारण होतं ते कारण देखील आहेच. आणि शेवटी की स्वतःच्या माणसांना प्रोटेक्ट करणं. आता शरद पवार यांनी एक एस्टॅब्लिश केलेलं आहे की हू कॉल्स द शॉट इज नॉट द काँग्रेस. आता एक किल्ली ज्याला आपण म्हणतो ती किल्ली पडलेली होती, एक कुलूप होतं, ते कुलूप सत्तेचं उघडायचं होतं, भारतीय जनता पक्षच ते उघडणार ही वस्तुस्थिती होती. परंतु त्याकरता लागणारी किल्ली शरद पवार यांनी फक्त पहिल्यांदा उचलून भाजपला सांगितलं ही पाहिजे असेल तर घ्या. यात त्यांचा स्मार्टनेस म्हणायचा, यात त्यांचं चातुर्य म्हणायचं, कायच्यात आणखीन काय आपण वाचणार आहोत. अत्यंत चातुर्य म्हणजे चातुर्य की आणि हे सगळंच मान्य करतात. म्हणजे पवारांचं जे काही चातुर्य आहे ते म्हणजे पवारांचे जे काही विरोधक आहे ते देखील ते मान्य करतात. त्यांची जी ऍड होती आपल्याबरोबर अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडे, तुमची जाहिरात मला आठवते आहे, या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही जाहिरात केली होती, हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी, ती आता तुम्ही तंतोतंत खरी करून दाखवताय. तुमच्या हातात भविष्य असल्यासारखंच तुम्ही पहिला बॉल तर उचलला आणि सांगितलं नाव इट्स माय टर्न. निरगुडकरजी, प्रफुल्ल पटेलांनी मतदान होण्यापूर्वी 2 दिवस त्यांची भूमिका ट्विट केली होती आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या होणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल आणि तो प्रत्यय तुम्हाला सध्या येत असेल. परंतु अगोदर दीपक भातुसेंनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विनाअट पाठिंबा भारतीय जनता पक्षाला द्यायचा निर्णय केला आणि संघाने त्याला नकार दिला आहे म्हणून. पण एक तासाभरापूर्वीच मी कोणत्या एका चॅनेलवरती संघाच्या त्या व्यक्तीचं नाव मला माहिती नाही पण प्रमुखांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाने घ्यावा किंवा नाही
हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे, त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष निर्णय घेईल. त्यामुळे तो एक प्रश्न. आमचे मित्र जतीन देसाई म्हणाले की काही दिवसांपूर्वी अदाणी आणि पवारसाहेबांची, आता ते कुठे माउंट आबू म्हणले का काय मला लक्षात नाही, तिथे भेट झाली आणि तिथे काही अशा प्रकारची चर्चा झाल्याचं. परंतु निवडणुकीचा निकाल म्हणजे पवारसाहेबांनी बारामतीमध्ये विधानसभेचा निवडणुकीचा प्रचार संपविला आणि त्यानंतर ते मुंबईला 2 दिवस होते. मुंबईला त्यांनी मतदान केल्यानंतर 1-2 दिवस विश्रांतीसाठी ते गोव्याला गेले होते. त्यामुळे या निवडणूक झाल्यानंतरच्या 2-3 दिवसामध्ये त्यांची कुणाही अशा उद्योगपतीशी बैठक झाली आहे असं मला वाटत नाही. ही नेमकी माहिती जतीनबाईंना कुठून मिळाली याची मला कल्पना नाही. परंतु जतीनबाईंच्या मुद्द्यामध्ये 3 मुद्दे त्यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यामध्ये अर्थकारण, राजकीय चातुर्य आणि तिसरा एक मुद्दा घेतला. पण एक तुम्हाला आम्ही निश्चित सांगू इच्छितो की याच्यामध्ये जरूर पवारसाहेबांचं राजकीय चातुर्य असेल किंवा ज्या वडील भावांबरोबर आम्ही गेली 15 वर्ष राहिलो, त्यांनी आमचा पक्ष किंवा आमच्या नेत्यांना कशा पद्धतीने बदनाम केलं, त्यामुळे त्या बाबतीमधली भूमिका आमची वेगळी असू शकते. परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारचं अर्थकारण किंवा आर्थिक काही हितसंबंध हे म्हणणं तितकंसं काही खरं नाही. आणि दुसऱ्याकडून अशी माध्यमांकडनं किंवा काही राजकीय पक्षांकडनं आणि विशेषतः काँग्रेसकडनं असं म्हटलं जातं की यांना स्वतःची कातडी बचवण्यासाठी हे पाठिंबा देत आहेत. तशी कुठल्याही प्रकारची भूमिका आमची नाही. आम्ही आमच्या मूळ विचारधारेपासून दूर गेलेलो नाही. एक राज्यात स्थिर सरकार मिळावं या भूमिकेतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला विनाअट बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय केलेला आहे. अगदी बरोबर आहे. फक्त आता सवाल ब्रेकवर जाण्यापूर्वी अंकुश काकडे एवढा छोटासा येतो की या बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयाचे किंवा या सगळ्या प्रक्रियेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख नेते का स्वतः दस्तूरखुद्द पवार साहेब? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही निर्णय आदरणीय पवारसाहेबांच्या शिवाय होत नाहीत. आणि पवारसाहेब अशा प्रकारचा निर्णय घेत असताना राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय कुठेही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे राज्य पातळीवरील आमच्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, आर आबा असतील, जयंत पाटील असतील, अजित पवार असतील किंवा अन्य त्यांना जे योग्य वाटत असतील त्यांच्याशी चर्चा करून हा सामुदायिक निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये असा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा काही संबंध आहे हे म्हणणं तितकंसं काही खरं नाही. या संपूर्ण निर्णयामध्ये भारतीय जनता पक्षाचा निर्णय नाही आणि हा निर्णय एक प्रकारे स्वबळावर महाराष्ट्र राज्यातल्या स्थैर्यासाठी आणि शांतीसाठी घेतलेला होता, विकासासाठी घेतलेला होता. या सगळ्यावर संघाची नेमकी भूमिका काय असू शकते? संघाने आता जे सांगितलेलं आहे की हा निर्णय भारतीय जनता पक्षाचा आहे, कोणाचा सपोर्ट घ्यायचा की नाही, या सगळ्याची चिकित्सा आपण करणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहत आहे महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्रामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर विश्वास पाठक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक विश्वास पाठक. विश्वास पाठक, या संपूर्ण राजकीय घडामोडीवर विशेषतः राष्ट्रवादीचा बाहेरून असलेला पाठिंबा घेण्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय भूमिका आहे? हा प्रश्न खरे तर आज अनेक पत्रकारांनी संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशींना विचारला आणि संघाची जी भूमिका आहे तीच त्यांनी मांडली की हा सर्वस्वी हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे आणि संघ अशा बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नसतो. आणि हीच खरं तर सातत्यपूर्ण संघाची प्रॅक्टिस राहिलेली आहे. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही असं उत्तर मी देऊ शकत नाही किंवा तसं नाही आहे. विश्वास पाठक, अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे, परंतु ज्या गोष्टीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आत्तापर्यंत त्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत अगदी 4-5 आपण सरसंघचालक पाहिले, त्यांच्या काळात एक गोष्ट जी बदलली नाही, अनेक गोष्टी बदलल्या नाही, त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे शुद्ध चारित्र्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे. या पार्श्वभूमीवर इतका मोठा निर्णय होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ बघ्याची भूमिका घेत असेल आणि हा त्यांचा बाब आहे, शुद्ध चारित्र्याचं एक प्रकारे आपण राष्ट्रवादीला सर्टिफिकेट देतोय का?
ही बात मान्य आहे की शुद्ध चारित्र्य आणि राष्ट्रवाद हा संघाचा आधार आहे. मात्र संघ ही एक सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संस्थेमध्ये या गोष्टी त्यांना सर्व प्रॅक्टिस करणं शक्य असतं. मात्र राजकारणामध्ये प्रत्येक राजकारण पक्षाची एक संस्कृती असते आणि त्या संस्कृतीप्रमाणेच तो पक्ष चालत असतो. विशेषतः पक्ष जेव्हा सत्तेमध्ये येतो तर सत्तेमध्ये आल्यानंतर तो एका संस्कृतीत चालत असतो आणि त्यामुळे तिथे कुठेही संघाचं नियंत्रण म्हणा असं राहू शकत नाही आणि राहावं अशी संघाची इच्छा पण नसते. नुसतंच राष्ट्रवादीचा प्रश्न नाही तर याच्या आधी भारतीय जनता पक्षाने मायावती, ममता, जयललिता अशा अनेक पक्षांसोबत सरकार चालवली आहे. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी यांचं मदत घेऊन घेत आहे तोपर्यंत त्यात काही चूक आहे असं वाटत नाही. कारण आज नरेंद्र मोदींचं उद्दिष्ट काय आहे तर एक विकासाचं राजकारण देशाला विश्वगुरुपदी न्यायचं. ते करण्यासाठी हा जो आकड्यांचा खेळ असतो त्याची जी जुळवाजुळव असते ते करून जर उद्दिष्ट प्राप्त होत असेल तर त्यात चूक काहीच नाही आहे. बरोबर आहे विश्वासजी, आपण आता विकासाचा मुद्दा मांडलात. या विकासाकरता स्थैर्याची गरज असते आणि ते स्थैर्य अशा बाहेरून पाठिंबा देण्यानं मिळेल असं याचा अर्थ घ्यायचा का, की इतका हा नगण्य प्रश्न आहे की ते भारतीय जनता पक्षाच्या पातळीवर स्थानिक पातळीवर असा निर्णय होऊन जाईल? हा प्रश्न अशाकरता विचारतोय, बाहेरून पाठिंबा दिलेलं एकतरी सरकार स्वतंत्र भारताच्या इतिहासात 5 वर्षाचा आपला कार्यकाळ सुखने व पूर्ण करू शकलंय? ही सध्या सिच्युएशन जी ही इन ट्रान्झिशन आहे. भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे किंवा देऊ केलेला आहे. तो अजून भारतीय जनता पक्षाने घेतलेला नाही. त्यामुळे त्यांचे बरेचसे वेगवेगळे असे अल्टरनेटिव्स ते एक्सप्लोअर करत असतील आणि नक्कीच भक्कम सरकार आणि स्थिर सरकार यालाच महत्त्व दिलं जाईल. मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ही थोडीशी दिल्ली सदृश परिस्थिती आहे की परत इलेक्शनला जावं का किंवा भारतीय जनता पक्षाने असं म्हणावं का की आम्हाला पूर्णपणे निर्भय बहुमत नसल्यामुळे आम्ही काही सत्ता स्थापत नाही आणि आम्हाला कोणी जर बाहेरून पाठिंबा देत असेल तर आम्ही तो पाठिंबा घेणार नाही. तर असं जर केलं तर हे थोडंसं इम्प्रॅक्टिकल होऊ शकतं. महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने देखील थोडंसं हार्डसम डिसिजन होऊ शकतं. त्या दृष्टीने सगळ्या प्रॅक्टिकॅलिटीज लक्षात घेता त्याच्यातला निर्णय भारतीय जनता पार्टी घेण्यासाठी एक सक्षम आहे असं मला वाटतं. आपल्याबरोबर दीपक भातुस आहेत. दीपक, 123 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. याचाच अर्थ 288च्या महाराष्ट्राच्या विधानसभेत 165 जागा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेला. म्हणजे या 165 जागा ज्यांच्याकडे प्रामुख्यानं आहेत काँग्रेस, NCP आणि शिवसेना हे एकत्र येऊन सरकार उरवण्याची एक चाचपणी महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या ट्रान्झिशन आत्ता शब्दांनी वापरला अशा ट्रान्झिशनमध्ये करत नसेल? नाही, ती शक्यता होती आणि त्याची चाचपणी झाली असावी, परंतु ते जुळत नाहीये. कारण आपण बघितलं तर 3 पक्षांचं सरकार चालवायचं तर तेवढं सोपं नसतं. आघाडीचं कुठलंही सरकार, अगदी आपण काँग्रेस राष्ट्रवादी बघितलं, गेले 15 वर्ष हे 2 पक्ष सत्तेत होते, परंतु दोन्ही पक्षाचं सरकार चालवताना दोन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत होती. विशेषतः ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्या पक्षाला प्रचंड दबाव असतो त्या पक्षावरती सरकार चालवण्याचा आणि प्रत्येक लहान पक्षाकडनं ब्लॅकमेल होणं हे आपण बघितलेलं. आणि इथे तर 3 पक्षांचं सरकार स्थापन करून ते त्रांगडं विलासराव म्हणायचे कसं चालवतात, रस्ता क्रॉस करताना डाव्या बाजूला पाहतो, उजव्या बाजूला पाहतो आणि मग रस्ता क्रॉस करतो. इथे मला वाटतं खाली आणि वरती पण बघून रस्ता क्रॉस करावा लागेल. 3 पायांची लंगडी घालणं किती दिवस घालणार असा प्रश्न होता. आणि प्रामुख्याने दुसरा एक, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जो गप्पस्फोट केला की काँग्रेसने आम्हाला ही ऑफर दिली होती की आपण शिवसेनेला पाठिंबा देऊया आणि सरकार स्थापन करूया. आता काँग्रेसने नकार दिलेला की आम्ही अशा कुठली ऑफर दिली नव्हती, परंतु मगाशी अंकुश काकडेने जसं सांगितलं की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, देशामध्ये निवडणुका पुन्हा नको आहेत असा दावा जो राष्ट्रवादीकडून केला जातोय. आपण बघितलं काल निकाल आल्यानंतर तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेची वाट बघितली नाही, शिवसेनेला भाजपला पाठिंबा देतो जो भारतीय जनता पक्षाचा नैसर्गिक पार्टनर होऊ शकतो. म्हणजे उद्या जर अशी वेळ काँग्रेसवर आली असती आणि भाजपने असा देकार दिला असता तर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय झाली असती? म्हणजे हे वाटही बघितली ना राष्ट्रवादी काँग्रेसने की शिवसेना भाजपला पाठिंबा देते का ना. फिक्स्ड सगळ्या घडामोडीवरून तेच वाटतंय. कारण शिवसेनेचा पाठिंबा देण्यासंदर्भात भाजप काय विचार करते का, त्यांच्या दोघांमध्ये बोलणी होते का, हा विचार न करता थेट पाठिंबा जाहीर करायचा आणि भाजपनेही तो पाठिंबा नाकारायचा नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न असा आहे की काँग्रेसनी शिवसेनेबरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार यांना विचारणा केली होती आणि शरद पवार साहेबांनी याला नकार दिला. यावर कितपत शक्यतेवर आपण विश्वास ठेवू शकतो? उदयजी, कसं आहे की
सरकार जर स्थापन करायला मिळतं, आता राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देण्याचं जाहीर केलं, परंतु प्रत्यक्ष सरकारमध्ये कोणाला काम करायला आवडणार नाही, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो किंवा शिवसेना असो. आणि जर अशी ऑफर जर काँग्रेसने दिली असती तर राष्ट्रवादीने थेट नकार दिला नसता. ही शक्यता निश्चितच पडताळून पाहिली असती. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या तिघांचा मिळून आकडा 145 होतो, म्हणजे ते काठावरचं बहुमत आहे. परंतु जे इतर पक्ष आहेत, अपक्ष आणि इतर काही लहान लहान पक्षांच्या जागा आहेत, मग शेकाप असेल, बहुजन विकास आघाडी असेल, MIM असेल, या सगळ्यांना घेऊन हा आकडा साधारणतः 150च्या वरही जाऊ शकला असता. आणि त्यावेळेला अशा प्रत्यक्ष सत्तेत सहभागी होऊन सत्ता चालवणं, भले ती 2 वर्ष चालू, 3 वर्ष चालू, मध्ये निवडणुका येतील, परंतु 3 वर्षाची सत्ता ही काही कमी नाहीये. आणि तो पर्याय निश्चितच. या सगळ्यावर आपण राष्ट्रवादीची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. एका ब्रेक नंतर आपल्याला या सगळ्याचं उत्तर देतील अंकुश काकडे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहत आहे महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. अंकुश काकडे, इतक्या घाईनं, इतक्या झटकन, इतक्या जलद गतीनं मागितलेला नसताना स्थैर्याची जाणीव होऊन महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण पाठिंबा दिला, त्याबद्दल इथं साशंकता व्यक्त केली जाते. त्या प्रस्तावाबद्दलच चर्चा होते, काय सांगाल? नाही, केव्हा पाठिंबा द्यावा आणि केव्हा नाही हा प्रत्येक पक्षाचा निर्णय आहे. आणि ज्यावेळेला आपला पक्ष सत्तेमध्ये येऊ शकत नाही, ही ज्यावेळेला परिस्थिती समोर स्पष्ट झाली, त्यावेळेला आपल्याला कोणता तरी एक निर्णय घ्यावा लागेल. आणि तो निर्णय घेण्यासाठी विनाकारण विलंब लावणं किंवा आपल्या पक्षाच्या आमदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा हा तातडीने निर्णय घेऊन आपण आपली भूमिका जनतेसमोर, इतर पक्षांसमोर स्पष्ट करावी, हा त्या पाठीमागची भूमिका होती. ती पवारसाहेबांनी प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून तातडीने जनतेसमोर मांडली. त्यामुळे घाईघाईने हा निर्णय घेतलेला आहे. पॉइंट वेल टेकन की हा पूर्णपणे विलंब, सत्तेचा विलंब होता कामा नये. म्हणून एक अशी शक्यता आहे का की आता सत्तेच्या इतक्या समीप आलेलो आहोत तरी सुद्धा आपल्याला सत्ता मिळत नाही म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा ती सत्ता मिळवण्याकरता एखाद्या राजकीय पक्षातल्या मोठ्या गटाला फुडू शकते, याची जाणीव इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा शरद पवार साहेबांना, ऑफकोर्स ही शुड बी सॅल्युटेड फॉर दॅट, अतिशय चाणाक्षपणे फार लवकर झाली. आणि त्याने असं ठरवलं की आपण ताबडतोब ही शक्यता सिमेंट करून टाकूया, आपणच पाठिंबा देऊन टाकूया. नाही, आता निरगुडकर साहेब, एक आहे की आता अँटी डिफेक्शन बिल कायद्यामुळे पक्षामध्ये पक्षाच्या चिन्हावरती निवडून आल्यानंतर पूर्वी जसं तो 1/3 जर का निवडून आलेल्या सदस्यांपैकी 1/3 सदस्यांनी वेगळा गट केला तर त्याला मान्यता मिळत होती. परंतु आता नवीन नियमाप्रमाणे, नवीन कायद्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आमच्यापुढे आमच्या पक्षातून कोणी असं गट बाहेर पडेल आणि तो भारतीय जनता पक्षाला किंवा शिवसेनेला पाठिंबा देईल, अशा प्रकारची परिस्थिती किंवा भीती आमच्या मनामध्ये नव्हती. त्यामुळे ती भीती मनामध्ये धरून आम्ही कुठेतरी घाईघाईने हा निर्णय घेतला आहे, असा जो काही आपला समज झालेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. माझा समज अत्यंत चुकीचा आहे. परंतु आता दुसरा एक मुद्दा येतो. करेक्ट, नाउ यू आर ऑन द राईट ट्रॅक. मला तुम्ही सांगा की आपण असा देकार सर्वप्रथम दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनी बाहेरून पाठिंबा सर्वप्रथम दिल्यानंतर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होईल याची 100% जाणीव तुमच्या नेतृत्वाला होती, बरोबर? नाही, असं काही पवार साहेबांच्या मनामध्ये किंवा त्यांना जाणीव होती की नाही हे त्यांच्या मनातलं मी आपल्याला कसं जाणून सांगू शकेल. त्यामुळे ती परिस्थिती काय होती किंवा त्याची जाणीव होती की नाही या बाबतीमध्ये मला काही उत्तर देता येणं शक्य होणार नाही. बरोबर आहे. परंतु जतीन भाई, आपलं काय मत आहे याच्यावर की राष्ट्रवादीने असा देकार दिल्यानंतर शिवसेना डेफिनेटली बॅकफूटला जाऊन त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली? निश्चितच. त्याच्या आधी मी फक्त अंकुश काकडेंनी आधी जे सांगितलं त्यासंबंधी एक खुलासा करू इच्छितोय की मी सुरुवातीलाच म्हटलेलं की शरद पवारांची गौतम अदानी सोबत जी काही बैठक झाली माउंट आबूमध्ये, त्या ठिकाणी ते राहिले ते 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं. 2 महिन्यापूर्वी मी आधीच सांगितलेलं. आणि लक्षात घ्या की 2 महिन्यानंतर ज्या काही घटना घडल्या, म्हणून आधी आपण जे फिक्सिंगचं जे काही म्हटलेलं की गेल्या 2 महिन्यातल्या एकूण महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या घटना आपण पाहिल्या पाहिजे. मग त्यात युतीचं फुटणं काय किंवा आघाडीचं फुटणं काय, सगळ्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवणं काय, आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यात सगळ्यात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने
अनकंडिशनल, म्हणजे अनकंडिशनल अशा Quote स्वरूपात unquote, काहीच quote नसतं, unquote. अनकंडिशनल अशा स्वरूपात काहीच नसतं. लेट इज बी व्हेरी क्लिअर. पण अशा स्वरूपानं ते समर्थन दिलं की मला वाटतं की या सगळ्या घटनाकडे पाहत असताना की जे काही अंकुश काकडे म्हटले, किंवा मला असं वाटतं की शिवसेना निश्चितच बॅकफूटवर गेली आहे. यात शिवसेना निश्चितच बॅकफूटवर गेली आहे की शिवसेनेला नेमकं कळत नाही या क्षणी की नेमकं कशा स्वरूपानं करावं, म्हणजे नेमकी काय भूमिका घ्यावी. म्हणजे शिवसेनेसाठी आता परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे काय प्रस्ताव घेऊन येत आहेत. आता सेना समोरून काही सांगू शकत नाही, सेना समोरून प्रस्ताव देऊ शकण्याच्या स्थितीमध्ये नाही. आता त्यांना भारतीय जनता पार्टीची वाट पाहणं हे त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. म्हणून मला वाटतं की पवारांनी अत्यंत हुशारीने जे काही गेम केली, आणि त्यात मात्र पवार आहे असं मानण्याचं कारण नाही. जो मगाशी आपण मुद्दा केला की या देकाराचे खरे शिल्पकार कोण, तुम्हाला काय वाटतं? मी अशा स्वरूपानं मानतो की या देशात आणि गेल्या काही वर्षातल्या निवडणुका, भारतातल्या निवडणुका किंवा एकूण लोकशाहीमध्ये जे काही बदल होत आहे, म्हणजे आपण एकेकाळी जे काही अभिमान असायचं की वेलफेअर स्टेट म्हणून, की आता भारत, इंडिया हे वेलफेअरिझम, सोशल वेलफेअरिझम ह्याच्या बाहेर निघण्याच्या प्रयत्न आहेत. आणि म्हणून ज्या काही एकूण सोशलिस्ट ज्या काही अशा स्वरूपाच्या ज्या काही प्रकल्प आहेत त्यांना कुठेतरी कमी करायचं, त्यांना जे काही ॲलोकेशन आहे ते बजेटमध्ये ॲलोकेशन कमी करायचं, हा अत्यंत सिस्टमॅटिक 1991 पासून ज्या काही नवीन ज्या काही आर्थिक धोरणं आले तेव्हापासून ही सुरुवात झाली आहे. आणि या निवडणुकीत आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणानं, म्हणजे ही निवडणूक खऱ्या अर्थानं म्हणायचं तर कॉर्पोरेट वर्ल्डकडनं लोकांवर लादली गेली, या अर्थानं की संपूर्णपणे म्हणजे संपूर्ण टेलिव्हिजनच्या चॅनल ब्लॉक करून ठेवायचे, वर्तमानपत्रात एका पक्षाच्या 4-5 ॲडव्हर्टाईज. म्हणजे प्रश्न हा निर्माण होतो की या देशात सामान्य जो काही माणूस आहे किंवा लहान जे काही एखादा राजकीय पक्ष आहे किंवा एखादा मोठा राजकीय पक्ष असेल, परंतु त्यांच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस नसतील, ते दे विल बी आउट ऑफ द कॉम्पिटिशन. म्हणून मला वाटतं की हे अत्यंत आणि एकूण कॉर्पोरेट ह्याच्यात आणि पवार राजकीय पक्ष टिकूच शकणार नाहीत अशी परिस्थिती यानंतरच्या काळात निर्माण होऊ शकणार आहे. पवार आणि मोदी हे कॉर्पोरेट वर्ल्डचे प्रतिनिधी आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. आपण या चर्चेमधला एक अत्यंत वेगळा अँगल आता जतीनभाईंनी मांडला आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु यानंतरच्या भागामध्ये बहुमताची जुळवाजुळव करण्याला जास्त प्राधान्य द्यायचं का मुख्यमंत्री पदाच्या निवडीला जास्त प्राधान्य द्यायचं, त्याच्या शपथविधीला प्राधान्य द्यायचं, यात भाजपनं मुख्यमंत्री पदाची निवड अधिक महत्त्वाची मानली. ती नेमकी का, कशासाठी, त्यामागचं धोरण, धुरिंदरपणा आणि त्यापेक्षा सुद्धा राजकारणी, या सगळ्याचा आपण वेध घेणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्रामच्या या शेवटच्या भागात आपलं स्वागत. आपल्याबरोबर दीपक भातुसे आहेत. दीपक, बहुमताची जुळवाजुळव करायची, राजकीय पक्षांची चर्चा करायची का आधी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री जाहीर करून टाकायचा आणि इतरांना त्याविषयी भाष्य करण्याची कुठली संधीही उपलब्ध करून द्यायची नाही? भाजपचा धोरणीपणा दिसतो याच्यातनं, काय डाव आहे? याच्यात 2 गोष्टी सांगाव्या लागतील. एक तर पहिली गोष्ट म्हणजे कदाचित भाजपने ठरवलं असेल आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा, फक्त ते जाहीर करत नाहीयेत. आपला मुख्यमंत्री, त्यामुळे सगळी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल, पुढचं राज्यभवनावर पत्र द्यायचं, कारण पत्र देण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना राज्यपालांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे ती पाठिंबा ॲक्च्युली राष्ट्रवादीचा मिळाला हे जाहीर न करताच त्यांनी मुख्यमंत्री पदाची सगळी तयारी सुरू केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी असू शकते की राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेता जर त्यांनी उद्या शिवसेनेचा पाठिंबा घ्यायचा निर्णय घेतला तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी बार्गेनिंग होऊ शकते की आम्हाला हा हवा आहे, हा नको आहे. कारण शिवसेनेने एक कंडिशन आधीच टाकलेली आहे. उद्धव ठाकरेंनी काल म्हटलेलं आहे की वेगळ्या विदर्भाची भूमिका जर सोडली तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ. म्हणजे जर देवेंद्र फडणवीस किंवा गडकरी मुख्यमंत्री नंतर करायचे म्हटले तर शिवसेना त्याला विरोध करेल. वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेचे समर्थन करणारे दोघे नेते आहेत. अगदी प्रचारात देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा मांडला होता वेगळ्या विदर्भाचा. त्यामुळे शिवसेनेच्या अटी नंतर येण्यापेक्षा आधीच आपण तो मुद्दा संपून टाकायचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवून, हे कदाचित भाजपचे स्ट्रॅटेजी. विश्वास पाठक आहेत. विश्वास पाठक, मुख्यमंत्री पदावर ज्याचं नाव जाहीर होईल त्यातून नेमका कुणाचा सपोर्ट घेतला जाईल याचे संकेत मिळू शकतात, काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं काही वाटत नाही की एखाद्याचं नाव घोषित केल्यानंतर कोणाचा सपोर्ट जाईल हे क्लिअर होईल.
कोणत्याही प्रकारचा जर अप्रोच बीजेपीने घेतला की आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणं किंवा आधी सपोर्ट घेणं, तरी दोन्ही याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत. मला वाटतं प्राप्त परिस्थितीमध्ये बीजेपीला हे जास्त चांगलं वाटतं आहे की आधी आपला एक उमेदवार घोषित करावा, त्याचं नेतृत्व आपण लोकांसमोर आणावं आणि आपोआपच मग ज्या ज्या गोष्टी पुढे घडतील त्याचा सपोर्ट आपण घ्यावा. त्या दृष्टीने मुख्यमंत्री कोण, तर ही जी चर्चा याला देखील कुठेतरी एक आया बसेल, शांत होईल आणि एक क्लॅरिटी येऊन बीजेपी पुढे गेलेली असेल. आपण जे आता शांत होईल म्हणला, ते शांत होणं कशामुळे होतं? भारतीय जनता पक्षामध्ये बहुमत मिळण्या अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखे अनेक जण आपापल्या मुख्यमंत्रीपदाचे दावे ठोकत होते. याबद्दल निश्चितच संघाच्या शिस्तीत वाढलेल्या भाजपच्या नेत्यांना हे आवडलं नसणार. काय मत आहे आपलं? नाही, एक त्याची दुसरी पॉझिटिव्ह बाब अशी आहे की भारतीय जनता पक्षाचं एक असं आहे की जिथे इतके मुख्यमंत्री पदाचे लायक असे उमेदवार आहेत आणि जेव्हा केंद्रीय नेतृत्वाला देखील विचारलं की तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण होईल, इलेक्शनच्या पूर्वी जेव्हा हा प्रश्न विचारला होता तर सर्वांनी हेच म्हणलं होतं की आमच्याकडे एक नाही असे अनेक नेते आहेत, तरुण आहे, नव्या तरुणाचे नवीन फळीतले नेते आहेत. त्यामुळे आता प्रत्येकजण तर मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, शेवटी कोणाला तरी एकाला निवडावं लागेल. तर त्या दृष्टीने मी म्हणतोय की ही जी चर्चा माध्यमाच्या माध्यमातून जी काही चालवली आहे त्या चर्चेला कुठेतरी विराम बसेल, लोकांमधला संभ्रम दूर होईल आणि एक नाव पुढे येईल. आणि जे काही 3-4 नावं येतात आहे भारतीय जनता पक्षातर्फे. बरोबर आहे विश्वासजी, म्हणजे कोण मास लीडर, कोण मेट्रो लीडर किंवा कोण लीडर याचा फैसला होऊन जाईल. एक अत्यंत कळीचा मुद्दा विश्वासजी, आणि त्याच्यावर आपलं मत महत्त्वाचं अशा करत आहे की इतके वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एक प्रकारची वैचारिक अस्पृश्यता अनुभवली, ज्याचा उल्लेख वाजपेयीजींच्या पहिल्या भाषणामध्ये देखील आला होता. विशेषतः जेव्हा त्यांनी राजीनामा दिला, संसदेमध्ये सांगितलं की मैं जाके राष्ट्रपति जी को अपना इस्तीफा देने जा रहा हूं, त्यावेळेला ही राजकीय अस्पृश्यता आमच्याबद्दलची बरोबर नाही अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं होतं. आता इथं बीजेपी बरोबर यायला NCP देखील तयार आहे, बाकीचे लोकही तयार आहेत. एक प्रकारे संघ विचाराची, उजव्या विचारसरणीची राजकीय अस्पृश्यता संपली असा संकेत मानायचा आपण? मला वाटतं ही राजकीय अस्पृश्यता असणं हेच मुळामध्ये राजकारणात चुकीचं आहे आणि अटल बिहारी वाजपेयींनीच ते सिद्ध केलं. 24 पक्षांचा त्यांनी सपोर्ट घेऊन पहिल्यांदाच भारतामध्ये एक 6 वर्ष सरकार त्यांनी चालवलं. आज एक काँग्रेस आणि कम्युनिस्ट ढोबळ मानाने सोडले तर सर्व पक्षांनी भाजपाबरोबर सत्ता उपभोगली आहे. मला वाटते राजकारण हे बेरजेचं देखील एक तिथे जे टोटली हा देखील मुद्दा असतो, नंबर गेम असतो आणि या नंबर गेममध्ये जर तुम्हाला तुमचं लक्ष्य प्राप्तीसाठी काही तोडजोडी कराव्या लागल्या तर त्या कराव्याच लागतात. आणि या अटल बिहारी वाजपेयींनी जे का आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं की सत्ता की एक संस्कृती होती आहे आणि त्यामुळे तिथे आणि संघाची जी आपण डिसिप्लिन आणि या ज्या गोष्टी करतो याला मिक्सिंग अप करणं हे काही बरोबर नाही. संघ एक ही सामाजिक संघटना आहे आणि संघाच्या पद्धतीने सामाजिक कार्य जे चालू आहेत हे व्यवस्थित चालू आहेत. मात्र राजकारण म्हटलं तर राजकारणाचे काही रूल ऑफ द गेम्स असतात आणि त्या गेमप्रमाणेच ते राजकारण करणं आणि आपलं लक्ष्य प्राप्त करणं हे अपेक्षित असतं. यावर एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया अंकुश काकडे यांच्याकडून. अंकुश काकडे, आता एक प्रकारे भारतीय जनता पक्षाची अस्पृश्यता संपलेली आहे, म्हणजेच याचा अर्थ उद्या पार्टी विथ द डिफरन्स असं म्हणायचं म्हटलं तर पंचेरीच होईल, कारण सगळेच जण आता एकसारखे वाटू लागलेले आहेत. नाही, आम्ही आमच्या मूळ विचारधारेपासून दूर गेलेलो नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला याचा अर्थ आम्ही आमच्या सेक्युलर भूमिकेपासून बाजूला गेलेलो आहोत असं म्हणण्याचं काही कारण नाही. आता या ठिकाणी भातुसे आणि पाठक म्हणाले, त्याच्यामध्ये बरंचसं तथ्य आहे की आम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठलीही अट न घालता भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. उद्या शिवसेनेचा त्यांना पाठिंबा घ्यायचा असेल तर कदाचित शिवसेनेच्या अटी असू शकतात आणि त्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदारासंदर्भामध्ये देखील असू शकतात की कोण असावं कोण नसावं. ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सुद्धा ज्यावेळेला सरकार झालं त्याही वेळेला अशा बाबतीमध्ये मुख्यमंत्री कोण असावा ही अशी चर्चा होते. कारण शेवटी मी जर एखाद्या पक्षाला पाठिंबा देत असेल तर माझ्या पक्षाला बरोबर घेऊन जाणारा कोण मुख्यमंत्री आहे याचा देखील कोणताही पक्ष विचार करेल. आम्ही मात्र त्याच्या बाबतीमध्ये कुठं हे केलेलं नाही. आणि एक आता लक्षात आलेलं आहे की आता या सगळ्या घटना ज्या आहेत
या कदाचित दिवाळी नंतर होतील. कदाचित पक्षनेता निवड ही उद्या होईल. पक्षनेता निवड झाल्यानंतर सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी दावा दाखल करेल. त्याला राज्यपाल मान्यता देतील आणि ती मान्यता देत असताना आपण सरकार स्थापन करावं आणि पुढच्या काही दिवसाची मुदत घालून त्या ठिकाणी विश्वासदर्शक ठराव विधानसभेमध्ये पास करून घ्यावा, अशा प्रकारच्या सूचना राज्यपाल देऊ शकतात. आणि मग त्या मध्यंतरीच्या काळामध्ये या सर्व घटनांना वेग येईल. परंतु मुख्यमंत्री कदाचित दिवाळीच्या दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा पाडव्याच्या दिवशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि एकदा मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर मग या बाकीच्या सगळ्या अटींना किंवा आपल्या मंडळाला काही अर्थ राहत नाही. आणि एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली की विधानसभेमध्ये बहुमत स्थापन करायला फारशी अडचण येत नाही. अशा प्रकारची उदाहरणं आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत. बरोबर आहे. एक प्रकारे भारतीय जनता पक्ष यापुढे काय करू शकतो याचं सुंदर वर्णन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं, हे सुद्धा या ठिकाणी नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, परंतु हा जो महत्त्वाचा प्रश्न होता जतीनभाई, तो म्हणजे राजकीय अस्पृश्यतेचा. आता भारतीय राजकारणामधून, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामधून वैचारिक अस्पृश्यता संपलेली आहे असं आपण म्हणायचं. एव्हरीबडी लुक्स अलाइक, एव्हरीबडी इज अ क्लोन. नाही, इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की त्यावर खूप आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा देखील आहे की एंड ऑफ आयडिओलॉजी, की विचारसरणीचाच मृत्यू, विचारसरणी संपली, अशा स्वरूपाने एक चर्चा होते. आणि महाराष्ट्र किंवा एकूण देशाचं राजकारण पाहिलं किंवा एकूण ज्या स्वरूपानं वेगवेगळ्या राजकीय पक्षांची जी काही विचारसरणी पाहिली तर कुठेतरी यात तथ्य असल्याचं जाणवायला लागलंय. म्हणजे एंड ऑफ आयडिओलॉजी ते समजेल. आणि या ठिकाणी दिसलं बिहारमध्ये सगळीकडे, म्हणजे संपूर्ण देशभरात दिसलं. मला वाटतं की फक्त 2-3 मुद्दे जे महत्त्वाचे आहेत. एक तर की संघाचं एक सोयीस्कर भूमिका असते. कुठे अडचणीचं काय आलं की आमची संघटना जी आहे ती सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे, राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही, ही संघाची भूमिका असते. म्हणजे मी काय फारसा इतिहासात जात नाही, पण तो इतिहासात अनेक उदाहरणं देता येतील. पण आता राम माधव संघाचे प्रवक्ते होते, ते भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी आहेत. जनरल सेक्रेटरी आता नाव झालेत भारतीय जनता पार्टीचे. म्हणून संघाचे आणि भाजपचे कशा स्वरूपाचे संबंध आहेत हे उघड आहे. म्हणजे गडकरी काय किंवा फडणवीस काय, पितृक संस्था असं असू शकतं. हे दोन्ही अर्धी चड्डीमध्ये आपण त्यांचे फोटो पाहिलेत, ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं की कुठेतरी यापुढे आता महाराष्ट्राचं राजकारण कशा स्वरूपानं जाईल आणि कुठेतरी अस्पृश्यता जी आहे ती संपली आहे. की लेट अस ॲक्सेप्ट की भाजपबद्दल जे काय म्हटलं जायचं, एक वेगळ्या प्रकारचा पक्ष, पार्टी विथ अ डिफरन्स अशा स्वरूपानं राहिलेलं नाही. या पक्षात म्हणजे महाराष्ट्राचं म्हणायचं झालं तर साधारण 63 लोक राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना इकडनं गेलेले आणि त्या सगळ्या नाही, ते इतर पक्षांची गोष्ट वेगळी. परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टी किंवा संघ जेव्हा चारित्र्य, मोरालिटीचा जेव्हा, म्हणजे मोरालिटीचा तुम्ही भाव करता, तुमचा आक्षेप त्या दाव्याला आहे, त्या दाव्याला आहे. म्हणजे लेट अस ॲक्सेप्ट की भारतीय जनता पार्टी जी आहे ती काँग्रेसची झेरॉक्स कॉपी होत चाललेली आहे. संपूर्ण राजकारणामधूनच कुठेतरी वैचारिकता हरवत चाललेली आहे, खोली हरवत चाललेली आहे. प्रेक्षको, सोशल मीडिया हा असा मीडिया आहे की ज्याच्यावर या सगळ्यावर भाष्य करणाऱ्या अनेक गोष्टी येत असतात. आता हा कार्यक्रम सुरू असताना श्याम सुंदर सोन्नार यांनी एक अप्रतिम कविता या सगळ्या गोष्टींवर पाठवल्या. मला असं वाटतं जतीनभाई, दीपक, या कार्यक्रमाचा शेवट करताना, अंकुशजी तुम्हाला अतिशय आवडेल, या कार्यक्रमाचा शेवट करताना ती कविताच व्हॉट्सअपवरची मी तुम्हाला वाचून दाखवतो. मागितल्याशिवाय काहींनी पाठिंबा देऊन टाकला, सत्तेसाठी सह्याद्री एका टेकडी पुढे वाकला. विचार आणि तत्व सारे सत्तेपुढे फोल असतात, पराभव असतो पोरका आणि विजयासाठी ढोल असतात. मिळेलच त्यांचा पाठिंबा, कमळाबाईला आस आहे, तिकडून निरोप येईल असा वाघोबाचा कयास आहे. यांचा टेकू बरा की त्यांची साथ बरी, पाठीमध्ये खंजीर बरा की पोटामध्ये सुरी. सुरी असो की खंजीर, घाव तर होणारच. सुरी असो की खंजीर, घाव तर होणारच. मित्र असो अगर शत्रू असो, दगा तर देणारच. धोका सारा ओळखून हात पुढे केला जाईल. धोका सारा ओळखून हात पुढे केला जाईल. लोकशाहीचा उरूस ऐन दिवाळीत सुरू होईल.
5 वर्ष आपण नुसतं जे जे होईल ते ते पाहत राहायचं. 5 वर्ष आपण जे जे होईल नुसतं ते पाहत राहायचं. मत देताना चुकलो म्हणून स्वतःच्या मनाला खात राहायचं. स्वतःच्या मनाला खात राहायचं. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.